आपला 8वा अध्याय सुरू आहे. अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातला 6वा श्लोकापासून आपण सुरुवात करत आहोत आज. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेति कौन्तेय सदा तद्भाव भाविता तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोर्बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः. तैसे जन्मभरी जीवा ज्याचे ध्यान आवडीने मन रमे जेथे तेची अंतकाली होनी फार व्यापोनी अंतर राहत असे. हे झालंय का आपलं? मला असं वाटतंय. आणि अंतकाली जया जे आठवे तीच गती पावे सर्वथा तो म्हणून या तुवा सदा सर्व काळ मातेची केवळ आठवावे. पाहावे नयनी ऐकावे जे कानी कल्पावे जे मनी धनंजया आणि जे जे काही मुखे उच्चारावे ते ते सर्व व्हावे मद्रूपची. मग स्वभावता निरंतर एक सर्व काळी देख मीची आहे. पडे जरी देह मग ऐसे होता साच पाहू जाता मरे नातो. तरी धनंजया आता सांगे मज भय काय तुझ संग्रामाचे. माझी या स्वरूपी बुद्धी आणि मन होता समर्पण सर्व भावे. सर्वथा मातेची पावसी निशंक हेगा माझी भाक पंडुसुता. मागच्या वेळेला मला असं वाटतंय हा श्लोक आपला झाला होता की जन्मभरी जन्मभर ज्याचं आपण ध्यान करतो किंवा ज्या ज्या विषयांमध्ये आपण असतो, ज्या इंद्रियांना आपण सांभाळत असतो किंवा ज्या भावामध्ये आपण जगतो, अंत क्षणी आपण त्याच गोष्टींना प्राप्त होतो. ही रियालिटी आहे. कारण काय की अखंड आपण ज्याचं चिंतन करत असतो तेच आपल्या नसानसात दाटलेलं असतं, मुरलेलं असतं. आणि तशीच इव्हन मनात काय विचार येतो हे महत्वाचं नाहीये. मागच्या वेळेला मी ते एक्सप्लेन केलं होतं की त्या क्षणी तसे भाव तसं मन. पण आता आज वेगळ्या पद्धतीने ह्याच श्लोकाला मी एक्सप्लेन करून सांगेन की आपण जी कर्म करत असतो, ज्या भावामध्ये कर्म करत असतो, म्हणजे भाव म्हणजे काय, फिलिंग्स, इमोशन, मेंटल स्टेट, इनर स्टेट, त्यामुळे आपली एनर्जी बॉडी तयार होत असते. म्हणजे आपली मेंटल बॉडी, मनोमय शरीर, त्याच्यानंतर ऍस्ट्रल बॉडी, सूक्ष्म शरीर, आणि आपले चक्रास आणि मेरिडियन्स म्हणजे नाड्या, याच्या सगळ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती त्या क्वालिटीची बनलेली असते. त्यामुळे शेवटी त्या एनर्जीला साजेशाच अंतास आपण अट्रॅक्ट करतो. लाईक अट्रॅक्ट लाईक, हा युनिव्हर्सल लॉ आहे. ज्या म्हणजे सेमच गोष्ट सेम एनर्जीला अट्रॅक्ट करते. आपण जसे असतो तसाच मित्र परिवार आपला असतो. आपल्याला लक्षात येतं ना वेगळ्या पद्धतीचे मित्र, म्हणजे आपण अट्रॅक्ट करत नाही ना, आपल्याला ते अट्रॅक्ट होतात. दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्याकडनंही रिलेशन तसं बनत नाही. चॉईसेस असतात. आपण म्हणतो ना माझं ते लाइकिंग नाहीये. एखाद्याला किटी पार्टी किंवा गेट टुगेदर्स असे करणारे फ्रेंड्स असतात, पार्टीज ना एकत्र भेटणार, सतत भेटत राहणार, ते त्यांचं लाइकिंग असतं. मग ते तसेच लोकांना अट्रॅक्ट करतात आपल्या लाईफमध्ये. एखाद्याला ते नसतं लाइकिंग, शांत राहायचं फॅमिलीमध्ये, मग ते लोक कमी अशा फ्रेंड्सना अट्रॅक्ट करतात.
प्रत्येक आपण आपण एक मॅग्नेट सारखी आपली एनर्जी असते. एनर्जी वर्क्स लाईक मॅग्नेट. मॅग्नेट प्रमाणे काम करते. तर मॅग्नेट जसं अट्रॅक्ट करतं गोष्टींना, लोखंड, तसं आपली एनर्जी पर्टिक्युलर एनर्जीजनाच अट्रॅक्ट करते. दुसऱ्यांना ती दिसत नाही, फील होत नाही. तर त्यामुळे आपण जे जन्मभर ज्याचं ध्यान करू, ज्या आवडीनं आपण जगू, जे आपण अंतरात ठेवू, अंतरंगात, तेच शेवटी त्याच्या लायकीचंच अंत आपण अट्रॅक्ट करू. अशी दुसऱ्या प्रकारे मी ही गोष्ट समजावून सांगितली. मागच्या वेळेला मी कर्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोलले. या वेळेला मी एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा डिफरन्स समजावून सांगते, की जसं आपण सगळं कलेक्ट करत जाऊ, आपली एनर्जी जशी घडवत जाऊ, तसं तसंच एंड पण घडेल आणि एक्झॅक्टली त्याच्या रिलेटेड एनर्जीलाच आपण पोचू जाऊन अंत झाल्यानंतर. म्हणजे काय, ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये. जसं आता मी एक्झाम्पल सांगते, आपला हात असतो, आपला हात पाय, आपलं शरीर, हे थोडस वेगळं सांगते. आपले हात पाय असतात, हे फिजिकल बॉडी आहे. पण त्याच आकाराचे, ढंगाचे आपली एनर्जेटिक हातपाय पण असतात. म्हणजे काय, की काउंटर पार्ट, म्हणजे सेम टू सेम, जे दिसत नाही ते पण शरीर आपल्याला असतं, दिसायला आणि गुणांनी सेम असतं ते. जसं आपलं फिजिकल असतं तसं सेम तसं असतं. म्हणजे काय, की याचं एक्झाम्पल असं आहे की जर एखाद्या व्यक्तीचा आता ऍक्सिडेंट्स होतात ना, त्याच्यामध्ये एखादा बॉडी पार्ट डॅमेज होतो. म्हणजे हात हात वगैरे जातात किंवा पाय जातात, तर ते फिजिकल बॉडीतला पार्ट कट होतो. पण गंमत म्हणजे ऍस्ट्रल बॉडीचा पार्ट जो आहे, ऍस्ट्रल बॉडीचा तो जो लेफ्ट किंवा राईट लेग असेल, तर तो नाही कट होत. कारण दॅट इज नॉट अ विजिबल ऑब्जेक्ट ना, की कट होऊन निघून जाईल असा. तो फिजिकल बॉडीचा पार्ट कट होतो, पण ऍस्ट्रल बॉडीमध्ये त्या पायाची एनर्जी काही वर्ष, काही दिवस पुढे राहते तशीच. आणि म्हणून त्या तिथे सेन्सेशन्स पण राहतात त्या पार्ट मध्ये ऑपरेट झालेल्या. तर अशा ह्या बऱ्याच म्हणजे खरं तर सटल गोष्टी आहेत, पटकन कळणार नाहीत. पण मी जस्ट एक इन्फॉर्मेशन देतेय की जेणेकरून माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण जी फिजिकल बॉडीला, या देहाला वापरून जी एनर्जी क्रिएट करू, ती एनर्जी त्यालाच सुटेबल असा अंत अट्रॅक्ट करते. आणि त्यामुळे तशीच गती प्राप्त होते त्या आत्म्याला. म्हणून या तुवा सदा सर्व काळ मातेची केवळ आठवावे. आता इथे जर ग्रॉस गोष्टींमध्ये जर जन्मभर मनुष्य इन्व्हॉल्व्ह राहिला, ग्रॉस म्हणजे जडामध्ये, म्हणजे शरीर आणि शरीराशी संबंधित ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्ट नाही, ह आपल्याला करायचं तर ऍक्टिव्हिटीज सगळ्या, म्हणजे आपल्या प्रपंचातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, लग्न कार्य, पार्ट्या, सगळं जे काय फंक्शन्स असतात, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कामं आहेत, रोजचा कर्म आहे आपलं, ते चालूच ठेवायचंय. पण त्याच्यात पार्ट आहे इन्व्हॉल्वमेंटचा. चित्त किती गुंतलंय त्याच्यात आणि त्याच्यावर आपलं सुखदुःख अवलंबून आहे. मेजर पार्ट हा आहे की त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर मनाची शांतता किती डिपेंडंट आहे. का ते काही वर खाली झालं तरी चालतं कर्मामध्ये, अनुभवांमध्ये, पण चित्ताची शांतता सर्व काळ टिकून आहे, चित्त शांत आहे. तर म्हणजेच त्याचा अर्थ असा की काही फरक पडत नाहीये, शरीराने कार्य एकीकडे चालू आहे, पण आत्मा स्थिर आहे, आतमध्ये चित्त स्थिर आहे आणि तो एकाच ठिकाणी लागलेला आहे स्थिरावस्थेला. तर अशा पद्धतीचं असेल तर ठीक आहे. पण जर नसेल तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, तर ती एनर्जी, ग्रॉस एनर्जी जनरेट होते. जे मी मगाशी एनर्जी सांगितलं, एनर्जी बॉडी डेव्हलप होते, ती एनर्जी बॉडीची पायरी ही असेल, प्लेन किंवा लेवल ही असेल, ग्रॉस मधली असेल, जडातली असेल. आणि त्यामुळे ती जडालाच अट्रॅक्ट करेल. म्हणजे मृत्यूनंतर पण एस्ट्रल बॉडीतला जड भाग म्हणजे कुठला,
मग तिथे त्रास भोगावा लागतो, त्या फील्डमध्ये त्या प्लेनवर तो आत्मा घुटमळत राहील. पण ते म्हणतात म्हणून या तू वा सदा सर्व काळ मातेची केवळ आठवावे. ते म्हणतात तू माझी आठवण काढ. मग आता गुरूंची किंवा परब्रह्माची जेव्हा आठवण काढतो, आपोआपच ग्रॉस एनर्जीज ज्या आहेत, ते जड जड शक्ती किंवा जड ऊर्जा ज्या आहेत वासनांच्या, त्या आपोआपच गायब होतात आणि नष्ट होतात, डिसइंटिग्रेट होतील. आणि परमात्म्याच्या चिंतनाने किंवा गुरूंच्या सतत आठवणीनं आपली एनर्जेटिक बॉडी, फिजिकल बॉडी, ऑर्गन्स सगळे आपोआपच क्लीन होतील. तिथे कुठल्याही वासना, इच्छा ह्या घोटाळत राहणार नाहीत. कारण आपलं अखंड सदा सर्व काळ म्हणलंय, आठवण एकच, गुरूंची आठवण. मग तिथे स्वार्थ नाही, कुठली देहबुद्धी नाही, कुठली अपेक्षा नाही. मग आपोआपच ग्रॉस मधनं सटल कडे चेंजेस येतात आपल्या फिजिकल बॉडीमध्ये. आणि म्हणून पण ते सांगतात की म्हणून तू सदा सर्व का माझं चिंतन कर, की आपोआपच तुझं शिफ्टिंग होईल ग्रॉस कडनं सटल कडे, सूक्ष्मतेकडे, जडातून. पहावे नयनी, ऐकावे जे कानी, कल्पावे जे मनी धनंजया. आता इथे पाहिलं तर पहावे नयनी म्हणजे फिजिकल बॉडी आली, डोळ्यांनी. डोळे हे फिजिकल बॉडीमध्ये आहेत, देहामध्ये आहेत. ऐकावे जे कानी, आता कानाने ऐकल्यानंतर आपल्या मनात विचार निर्माण होतात. कल्पावे जे मनी, मग मन म्हणजे काय, की इथे पण इनडायरेक्टली त्यांनी ऍस्ट्रल बॉडी आणि म्हणजे विचारांची बॉडी आणि मनातले थॉट्स, थॉट्सची बॉडी म्हणजे मेंटल बॉडी, या दोन्ही बॉडी बद्दल उल्लेख केलेला आहे. की जे डोळ्यांनी बघणार तेच ऍस्ट्रल बॉडीमध्ये असणार आणि तेच मनाने चिंतल्यामुळे मेंटल बॉडी पण तशीच असणार. सेम पद्धतीनं तेही सांगतात. मागच्या वेळेला मी वेगळ्या पद्धतीनं हे सगळं सांगितलं होतं. आता मी एनर्जी लेवलवर समजावून सांगते, जेणेकरून ते ठसेल आपल्या विचारात आणि बुद्धीत. आणि जे जे काही मुखे उच्चारावे ते ते सर्व काही मद्रूपची. मुखे उच्चारल्यानंतर काय होतं? शब्द हे थॉट एनर्जी आहे, पॉवरफुल एनर्जी आहे, तोंडातला शब्द हा. आणि तो म्हणतो ना आपण, आपण जे बोलू तेच होतं, असं आपण म्हणतो की नाही. म्हणून चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला. आपण युनिव्हर्स मध्ये एक थॉट प्रोजेक्ट करतोय, तर तो 10 टाइम्स मोर पॉवरफुल होऊन आपल्याकडे येतो आणि आपल्याला मग तेच मिळतं. एखाद्याने फ्युचर बद्दल वाईट साईट बोललं, दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या निराशात्मक विचार ठेवले, माझं असंच आहे, माझं हेच प्रॉब्लेम आहेत, मला लोकच त्रास देतात, जे काय असेल ते, तर तसं तसंच पुन्हा 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 अनुभवायला येतं आणि त्या माणसाला वाटतं की बघा माझं नशीबच खराब आहे. पण जर त्यांनी मुखातनं नाही, ठीक आहे ते तो पार्ट आहे, पण माझं सगळं छान चाललंय, असं जर पॉझिटिव्ह विचार तोंडातनं काढले, तर एक दिवस नक्की त्याचं लाईफ चेंज झालेलं असतं. म्हणजे काय, की तो युनिव्हर्स मध्ये जो सोडणार विचार तोच त्याला प्राप्त होणार. आणि म्हणून जे जे काही मुखे उच्चारावे ते ते सर्व व्हावे मद्रूपची. तर म्हणून मुखातनं तू माझंच नाव काढ, जेणेकरून त्या प्रकारे पण तू मलाच प्राप्त होशील. मग स्वभावता निरंतर ऐक, सर्व काळी देख मीची आहे. पडे जरी देह मग ऐसे होता, साच पाहू जाता मरे नातो. परी धनंजया आता सांगे मज, भय काय तुझ संग्रामाचे. माझी या स्वरूपी बुद्धी आणि मन होता समर्पण सर्व व्हावे. हे सगळं मी तुला सांगितलेलं असताना तुला का चिंता पडली युद्धाची? तू सरळ मला समर्पित हो, अखंड माझं चिंतन कर आणि युद्धाला सामोरा जा, असं ते सांगत आहेत. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. ऐशा अभ्यासाशी चित्ताची बरवी, सांगड घालावी धनुर्धरा. प्रयत्नाचे बळे पांगळा ही पार्था, गिरीची या माथा चढू शके. दैवी परात्पर पुरुष चिंतन करी रात्रंदिन सोहम भावे. मग तुझा देह जाओ किंवा राहो, तुझ मृत्यू न हो कल्पांतीही. एकदा चित्तामध्ये सांगड घातली एखाद्या विषयाची, आपण एखादी गोष्ट ठरवली, की तिथे एक प्रकारचं प्रचंड मानसिक आणि आत्मिक बळ आपल्यामध्ये संचारतं. कारण आपण निश्चय केलेला आहे. म्हणजे काय, निश्चय केल्यानंतर हृदय, आज्ञाचक्र हे ऍक्टिव्हेट होतात. हृदयामध्ये एक विचार पक्का केल्यानंतर आज्ञाचक्र आपलं ऍक्टिव्ह होतं. आज्ञाचक्र विल पॉवर सेंटर आहे. जबरदस्त आपल्यामध्ये
इनर स्ट्रेंथ खूप वाढते. आणि हे अपर चक्रास डेव्हलप नाही, ऍक्टिव्हेट झाल्यामुळे, पॉवरफुल झाल्यामुळे सोलर प्लेक्सिस जे आहे आपलं मणिपूर चक्र, तिथे कंट्रोलमध्ये येऊन इनर स्ट्रेंथ आणखीन बळकट होते, कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्सचं सेंटर आहे सोलर प्लेक्सिस. तर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि मग एखादा पांगळा जरी असला पायानी तरी तो पर्वत चढून जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तेवढं बळ येतं. म्हणजे काय की परिस्थिती कितीही बिकट असली, सामर्थ्य नसल्यासारखी कितीही अवस्था असली, लोकांना अगदी कितीही वाटत असलं की हा कसं करणार आणि ह्याला काय जमणार, तरी त्या व्यक्तीला इतकं अचाट सामर्थ्य येतं की तो विचारांनी, कृतीनी, मनानी, बुद्धीनी, सर्वांगानी तो बळकट होऊन कुठलंही अशक्य असलेलं काम तो करून दाखवू शकतो. आणि त्याच्यात तेवढं सामर्थ्य येतं. म्हणजे कितीही कठीण परिस्थिती आली तरी ती छोटी असते त्याच्या पुढे. आणि हे केवळ एका पवित्र विचारांनी आणि चांगल्या निर्णयांनी पॉसिबल आहे. तेवी परात्पर पुरुष चिंतन करी रात्रंदिन सोहम भावे. मीच तो आहे हा बळकट करणारा विचार तू सतत चिंतन करीत राहा दिवस रात्र. आणि मग तुझा देह जाओ किंवा राहो, तुझं मृत्यू न हो कल्पांती. जरी काहीही झालं तरी तुला मृत्यू अटळ तुझा नाही. कारण का? कारण शरीराला मृत्यू नाहीच आहे. आत्म्याला आत्म्याला मृत्यू नाहीये, सॉरी, शरीराला मृत्यू आहे. तर तो ते वरची कातडी मरेल पण तुला मृत्यू नाही. कारण तुला तुझं अस्तित्व कळेल, खरा तू कोण आहेस ते कळेल. पाववी जे चित्त नाना गती प्रती वरील ते अंती आत्मयाते. मग पार्था देह गेला किंवा राहे सांग कोण पाहे आठवणी. तो अर्जुनाला यासाठी सगळं सांगतोय की त्यांनी जे सगळे पहिल्या अध्यायात विचार केले की मी मरीन, मग मी पाताळात जाईन, मग मी पाप केलेली असेन, मग मला शिक्षा होतील, मग माझं घराणं सगळं हे होईल, किंवा उलट, जर मी जिंकलो तर मग मला अमुक मिळेल, मला राज्य मिळेल, मला गद्दी मिळेल, पण मी करू काय त्याचं. हे जे काही तो उलटे पलटे विचार करतोय दोन्ही साईडनं, हरलो किंवा जिंकलो या सगळ्यातनं, तर तो म्हणतोय हे सगळ्याची काही गरज नाही, तू फक्त माझं चिंतन कर. ते पुढच्या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्याच नाही आहेत. कारण सगळी स्टोरी चेंज होऊन जाते, सगळं आउटकम चेंज होऊन जातं जेव्हा आपण प्रत्येक कर्म मी म्हणून करतो आणि गुरूंना समर्पित म्हणून करतो, परमात्म्याचं काम म्हणून करतो. दोन्ही मध्ये फरक येतो खूप जास्त. दोन्हीचे रिझल्ट जमीन आसमानच्या डिफरन्सनी आपल्याला दिसतात. मी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला अत्यंत पीडा आणि दुःखातनं जावं लागतं. पण तेच मी माझं काम नसून मी अमुक शक्तीचं काम आहे किंवा तो माझ्याकडनं करून घेतोय किंवा त्याला समर्पित आहे, ह्या टाईपचे भाव असतात. तेव्हा ते कधी काम होऊन गेलं आणि त्या कामासारखे, कठीण कामासारखे हजार कामं आपण कधी केली कळतही नाही. तर म्हणजे मृत्यू म्हणजे काय? मृत्यूचा अर्थ मृत्यूच असा नाहीये डायरेक्ट. मृत्यू म्हणजे पीडा, त्रास, दुःख, हे सगळं आलं त्याच्यामध्ये. ते कुठेही राहत नाही मग. तैसे चित्ताचे त्या जाहले चैतन्य आताची अनन्य चैतन्याशी जन्म मरणाचा नाही जेथे क्षीण असे परिपूर्ण आनंदे जे. अशा पद्धतीनं तो एकरूप झाल्यानंतरचा रिझल्ट वेगळा आहे. कवी पुराण मनुषा सितार मनोरणी याम समनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूप आदित्य वर्णम तमसा परस्ताद. ओ अच्छा, आपलं 12वा श्लोकापर्यंत झालेलं आहे, तेच मला वाटतंय सारखं. 11व्या श्लोकापर्यंत झालंय. सर्व द्वाराणी, 12वा श्लोक आहे. सर्व द्वाराणी, हम्म, सर्वद्वाराणि संयम्य मनोरुद्धि हृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः
प्राणम आसितो योगधारणाम. इंद्रियांची द्वारे करोनिया बंद, मनाते निर्बंध घालोनिया. होईल अखंड संयमी जीवन, तरीच हे जाण घडेल गा. पार्था जैसा पंगू राहे जाग्यावरी, कोंडले अंतरी तैसे मन. मग ते तेथेची राहेल निवांत, स्थिरावेल चित्त स्वभावता. शांत चित्ते मग ओंकारी संलग्न, करावा तो प्राण वायू पार्था. सुषुम्नेच्या मार्गे मूर्धन्याकाशात, आणोनिया तेथ धनंजया. अकार उकार मकार या तीन, मात्रा होती लीन अर्धबिंबी. तोवरी धरावा धारणेच्या बळे, शून्या माझी मिळे न मिळे ऐसा. मग तो समीर शून्य होता स्थिर, विराजे ओंकार जैसा बिंबी. मागच्या वेळेला त्यांनी ध्यानाची अवस्था सांगितली होती की कसं बसायचं आहे आणि 3 बंध लावायचे आहेत आणि आज्ञाचक्रामध्ये कसं एकरूप करायचं आणि मग त्या क्राऊन मधनं जे ब्रह्मरंध्र आहे त्यातून कसा प्राण सोडायचा आहे, हे सगळं त्यांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की इंद्रियांचं दमन करून कशा पद्धतीनं आसन धारण करायचं आणि त्याच्यातून पुढे ध्यान धारणा करून आपला आत्म्याच्या उन्नतीकडे आपण पहिलं पाऊल टाकायचं. हे मागच्या वेळेला आपण बघितलं होतं आणि त्यातलाच हा पुढचा भाग आहे की इंद्रियांची द्वारे करोनिया बंद, मनाते निर्बंध घालोनिया. इंद्रियांना कंट्रोल करून, आता द्वारबंद म्हणजे अगदी शब्दाच्या अर्थाप्रमाणे घ्यायचं नाहीये आपल्याला. इंद्रियांना कोंडून नाही घालायचंय. हे पहिल्या अध्यायापर्यंत पासून सतत सांगते आहे की त्यांना कंट्रोल करायला शिकवायचंय, त्यांना लिमिटेशन शिकवायचंय, त्याला लिमिट करायला सांगायचंय, मर्यादा शिकवायची इंद्रियांना. आणि वैराग्य म्हणजे थांबायचं कुठे, किती थांबलं पाहिजे, कधी थांबायचं आहे, ह्याची त्यांना ओळख करून द्यायची. अशा पद्धतीने इंद्रियांची द्वार बंद करायची आहेत. आणि मग इंद्रियांची द्वार बंद झाली ना की मन आपोआपच शांत होतं. कारण मनाला अखंड इंद्रियच चालवत असतात, कधी कुठलं इंद्रिय तर कधी कुठलं इंद्रिय. आणि म्हणून मनाला अस्थिरता प्रचंड असते. जेव्हा इंद्रियांची कामं शांत होऊन जातात ना, इंद्रियांना कामं उरत नाहीत किंवा इंटरेस्ट उरत नाही, तेव्हा आपोआपच मन स्थिर होऊन जातं, मन नाचत नाही. त्यामुळे इंद्रिय पहिले शांत करणं फार आवश्यक आहे. त्याच्याशिवाय काहीच नाहीये पुढचा मार्ग, स्पष्टच सांगायचं तर. मन आपोआप नाही शांत होणार आहे, मनाला आपण डायरेक्ट शांत नाही करू शकत. पण इंद्रियांना शांत करणं ही पहिली पायरी आहे. आणि सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे की इंद्रियांना थांबायला शिकवलं पाहिजे, वैराग्य शिकवलं पाहिजे, लिमिटेशन मर्यादा शिकवली पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक आशा पूर्ण होईल असं नाही, त्यांना ऍडजस्टमेंट शिकवावी लागते. तर तशा पद्धतीने इंद्रियांची द्वार बंद केल्यानंतर मनाला वर आपोआपच निर्बंध घालणं सहज सोपं जातं, कारण मन आपोआपच शांत होतं. होईल अखंड संयमी जीवन, तरीच हे जाणं घडेल गा. संयमी मर्यादा, हे अखंड मर्यादा आणल्याशिवाय जीवनामध्ये घडणार नाही असं सांगितलंय, त्याच्याशिवाय नाही घडणार. ते इंद्रियांचं दमन, मनावर निर्बंध आणि अखंड संयमी जीवन, हीच पहिल्या 3 पायऱ्या आहेत. त्याच्याशिवाय पुढे जाऊच नाही शकत. बेसिक रिक्वायरमेंट आहेत ह्या, त्याने बऱ्यापैकी शांतता यायला सुरुवात होते. नाहीतर काय, जावंसं वाटतच नाही ऍक्च्युली. या जगात आल्यानंतर लोकांना मृत्यू सुद्धा अडचण वाटायला लागते. पण खरी तर गंमत ही आहे की मृत्यूला आपण आनंदाने स्वीकारणार तेव्हाच तर नवीन प्रवासाची आनंद पुढे उपभोगता येतो आत्म्याला. पहिली मागच्याच ह्याच्यामध्ये जसं आपण ट्रिपला गेलो ट्रिपला गेलो तर आपल्याला जायचंय दिल्लीला. जाऊन इथून दिल्लीवरनं पुढे कुठे प्रेक्षणीय स्थळ आहे चंदीगडला जायचं. हिमालय म्हणू नाही शकत आता, उत्तराखंड आणि हिमाचल मध्ये तर फार वाईट अवस्था आहे सध्या. खरं तर ती फार सुंदर स्थान आहेत.
पण आता पुढे जायचं असेल तर आपण दिल्लीतच रमत बसलो, तिथली दिल्लीत छान वाटली, तर आपण चंदीगडचं सौंदर्य आणखीन आपल्याला कळणार नाही पुढे काय आहे. तसं याच जन्मामध्ये आपण रमून पार अगदी इंद्रिय नाकं टेकली तरी आपण आपले नाही जावं नाही वाटत आहे इथनं, असं जर मोह पाशात अडकून बसलो तर आपल्या पुढच्या जन्मामध्ये आपल्याला काय नवीन शिकायला मिळणार आहे? ह्याच्या पुढची पायरी अध्यात्माची एन्जॉय करायला मिळणार आहे, कदाचित गुरूंची भेट होणार आहे, बऱ्याच चांगल्या घटना घडणार असतील. तर पुढचं जीवनाचा आनंद घेणं हे आपल्याला तेव्हा शक्य आहे जेव्हा मागच्यातनं आपण मनापासून पाय काढू. जसं आपण नवीन घर बांधतो किंवा ट्रान्सफर होते, पहिल्या घरातनं निघाल्याशिवाय दुसऱ्या घरात माणूस जाऊ नाही शकत. त्यामुळे मागचं सोडणं आनंदाने हे अत्यंत आवश्यक आहे, ती टेंडन्सी डेव्हलप करणं. म्हणजे मागच्या ठिकाणनं पुढच्या ठिकाणी जाणार, तुमचं मन मागे अडकलेलं असेल तर तरी प्रोग्रेस होत नाही माणसाचा. म्हणजे जर मी समजा फॉर एक्झाम्पल मी आता एक शहर सोडून दुसरीकडे आले, एकदम टोक आहे, ते कुठेतरी होतं, हे कुठेतरी आहे, पण मी जर 24 तास त्या पहिल्या जागेवर तिथले लोक, तिथले अनुभव, तिथली एन्जॉयमेंट, तिथे घालवलेला वेळ, तिथली स्थानं, ह्याच्यामध्ये 24 तास किंवा चाहे 2 तास जरी रोजचे घालवायला मी लागले, तर माझं इथलं जीणं आणि माझ्यामुळे माझ्या बरोबरच्या माणसांचं जीवन आणि सगळंच खराब होऊन जाईल, मी जर पास्ट मध्ये गुंतून बसले तर. तर त्यामुळे आपल्याला लोक सांगतात मूव्ह ऑन करा, मूव्ह ऑन, पुढे चला, मागचं सोडा आणि पुढे चला. मागचं सोडलंच पाहिजे. जिथे आपलं सगळं उपभोगून झालं, पार इंद्रिय थकली, तर आपोआपच वैराग्य ऑटोमॅटिकली यायला पाहिजे की नाही, आता इथनं आटपायचा वेळ आली आणि आता पुढच्या मार्गाकडे आपले डोळे लागले पाहिजेत, किंवा आता पुढे मला काय हवं, कशा पद्धतीचं जीवन हवं, ह्याचा सुद्धा विचार करायला हरकत नाही. त्याप्रमाणे आत्म्याची पुढच्या जन्माची तयारी सुरू होते. ते फार तर चालेल, पण मागे अडकायचं नाहीये. पुढच्या इच्छा करू शकतो, कारण तेच सांगितलंय, ज्या इच्छां विचारांमध्ये मनामध्ये हे असेल, स्थिती असेल, त्यालाच तू प्राप्त होशील, असं त्यांनी सांगितलंय. तू तुमचं पुढचं तुम्ही विचार करू शकतो आपण, की मला पुढे कसं जीवन हवं, आणि मग तशी कर्मही केलेली पाहिजेत अर्थातच. नाहीतर एखाद्याने म्हणावं की मला अत्यंत छान श्रीमंत घरामध्ये माझा जन्म व्हावा, पण या जन्मात त्यांनी अत्यंत लोकांना पैशासाठी रडवलंय, दुःख दिलेलं आहे, कोणाला एक कवडी सुद्धा दिलेली नाही, आणि मग त्यांनी म्हणावं नाही पुढच्या जन्मात मी श्रीमंत जन्माला यावं, तर ते व्यर्थ आहे, त्याची मग इच्छा काही काम नाही करणार. कारण कर्म, लॉ ऑफ कर्मा, तोही सायमल्टेनियसली काम करतो. तर तेवढं तुमचं पुण्यही पाहिजे तुमच्याकडे, तेव्हाच ते इच्छिलेलं मिळू शकतं. अदरवाईज नाही, नुसती इच्छा पण कामाची नाही, त्याच्याबरोबर पुंजी हवी आहे, पुंजी. कशाची? उत्तम कर्माची. तर बऱ्याच गोष्टी आहेत, या सर्व साईडनं गोष्टी काम करतात. मग ते तेथेची राहेल निवांत, स्थिरावेल चित्त स्वभावता. पार्था जैसा पंगू राहे जाग्यावरी, कोंडलेत अंतरी तैसे मन, मग ते तेथेची राहेल निवांत, स्थिरावेल चित्त स्वभावता. जसा एखादा पांगळा पुढे सरकू नाही शकत, तसं मन स्थिर झाल्यानंतर ते तिथेच स्थिर होतं, ते हिंडत नाही 50 ठिकाणी, आणि चित्तही स्थिर होतं त्याच्यामुळे. शांत चित्ते मग ओंकारी संलग्न, करावा तो प्राण वायू पार्था. मन शांत झाल्यानंतर ओंकार लावू शकतो. संलग्न, मिळवून, संलग्न म्हणजे मिळवून टाकावा, म्हणजे एकरूप करावा. ओम, प्राणायाम आपला, प्राण घेतला आणि सोडला, त्याच्यामध्ये ओंकार, ओंकाराला घेऊन प्राण घ्यायचा आणि सोडायचा, प्राणवायू त्याच्याशी एकरूप करून टाकायचा. म्हणजे काय? तर श्वासावर ओंकाराला केंद्रित करायचं, ओंकारावर केंद्रित करायचं अंतःकरणातून, आणि मग श्वास घ्यायचा आणि सोडायचा. सुषुम्नेच्या मार्गे मूर्धन्याकाशात, माणोनिया तेथ धनंजया. मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं आज्ञाचक्रापर्यंत सुषुम्नेच्या मार्गाने प्राणवायूला घेऊन यायचंय. आज्ञाचक्रामध्ये तिन्ही आपल्या नाड्या
सुषुम्ना मधली इडा पिंगला या तिन्ही एकत्र होतात आज्ञाचक्रामध्ये. तर ते महत्वाचं स्थान आहे. अकार, उकार आणि मकार या तीन मात्रा होती लीन अर्धबिंबी. तर तिथे त्या ओंकाराच्या अकार, उकार आणि मकार या तीन मात्रांना एकरूप करायचंय. म्हणजे काय? तर आज्ञाचक्रावर ध्यान केंद्रित करायचंय, ध्यान लावायचंय. या दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने थोडस हे इथे सांगितलेलं आहे मागच्या पेक्षा. तर अशा पद्धतीनं तिथे आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे. अर्धबिंब म्हणजे ओंकाराच्या 3.5 मात्रा ह्या खुणेने दाखवली. मग वरची जी चंद्रबिंदू आहे त्याला त्याला म्हणलंय अर्धबिंबी. आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र यामधली जागा, आज्ञाचक्र म्हणजे 2 भुवयांच्या मधलं स्थान आणि ब्रह्मरंध्र म्हणजे क्राऊन, सहस्रार चक्र माथ्यावरचं वरचं ताळू मधलं, तिथे त्याच्या दोन्हीच्या मध्ये असं केंद्रित करायचंय. ती एक विशिष्ट जागा आहे, ती साधनेमध्ये गुरु सांगतात. तिथे तो ओंकार ध्यान तिथे करायचं आहे. तोवरी धरावा धारणेच्या बळे, शून्या माझी मिळे न मिळे ऐसा. धारणा म्हणजे एकावरच गोष्टीवर स्थिर होणं, त्याला धारणा म्हणतात. म्हणजे त्या ओंकारावर स्थिर व्हायचंय. मग तो समीर शून्य होता स्थिर, विराजे ओंकार जैसा बिंबी. मग आपला प्राणवायू जो आहे तो शून्यात, म्हणजे काय की परब्रह्मामध्ये स्थिर झाला, एका ठिकाणी स्थिर झाला की तिथे ओंकार प्रतिबिंब उठल्यासारखं उमटतो. म्हणजे काय की ती एकरूपता होते आणि आपण परमात्म्याशी आपलं आतून ध्यान लागतं. अल्टिमेटली त्यांना हे म्हणायचंय. ही साधना करतानाची प्रोसिजर आहे, एकदम नाही होत, ती करावी लागते प्रॅक्टिस. ओम मित्तेकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम मनुस्मरन यह प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. पूर्ण झाले तेथे ओंकार स्मरण, लीन होता प्राण महाशून्नी. प्रणवांती मग सहज संपूर्ण उरे महाशून्य एकलेची. म्हणून ओंकार एक जया नाम एकाक्षरी ब्रह्म असे जे का. तेची माझे श्रेष्ठ रूप आठवोनी यापरी निदानी ठेवी देह. आता इथे त्यांनी म्हटलंय की असं जेव्हा आपण ध्यान लावतो त्या ओंकारामध्ये आपण एकरूप होऊन जातो, तर लीन होता प्राण महाशून्य. म्हणजे काय? प्राण म्हणजे आपला आत्मा, इनकार्नेटेड सोल. आणि महाशून्य म्हणजे काय? मागच्या वेळेला मी सांगितलं होतं. आता आपण असं म्हणतो की परब्रह्म आहे, श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णावरून आपण परब्रह्म. मग परब्रह्मानंतर पुढे 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 जात शून्य म्हणजे नथिंगनेस, म्हणजे तेही नाही, त्यालाही काही रंगरूप, महादेव, विष्णू, ब्रह्मा, अमुक नाव तमुक नाव असं काहीच नाही. शून्य, नथिंगनेस म्हणजे दिसतच नाही काही, नुसती शक्ती, जिथे काहीच वर्णनच नाही त्याचं. त्याच्यामध्ये अंत म्हणजे महाशून्य आहे, नथिंगनेस. त्याच्यामध्ये आपला प्राण म्हणजे आपला आत्मा एकरूप होतो. शेवटची स्थिती आहे ही. प्रणवांती मग, प्रणव म्हणजे ओंकार, सहज संपूर्ण उरे महाशून्य एकलेची. म्हणजे प्रणव म्हणजे ओंकारही संपतो, शेवटी सगळं संपतं आणि नथिंगनेस, शून्य, ही एक अवस्था येते शेवटची.
म्हणून ओंकार एक जया नाम एकाक्षरी ब्रह्म असे जे का. तेची माझे श्रेष्ठ रूप आठवणी ह्यापरी निदानी ठेवी देह. ह्या पद्धतीनं अंतकाली देह ठेवायचा आहे म्हणजे शरीर सोडायचं आहे. ती प्रोसिजर सांगितली आहे इथे की कसा तो प्राण त्या मधल्या स्थानामध्ये आणायचा आहे, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्राच्या मध्ये, आणि तिथून तो प्राण एकरूप करायचा आहे शून्यामध्ये, नथिंगनेस. म्हणजे तिथे त्यांनी असं नाही सांगितलं की गणपती स्मरण करा, देवीचं करा, आणखीन कुठली देवता आठवा, हनुमान आठवा, राम आठवा, श्रीकृष्ण आठवा, असं काहीही सांगितलं नाहीये. राधाकृष्ण आठवा, सीता आणि रामाचं ध्यान करा, असं नाही सांगितलंय. कारण मागच्या वेळेला म्हणूनच त्यांनी म्हटलं होतं की देवांना भजलं तर देवास प्राप्त होतं. त्या देव म्हणजे त्या पर्टिक्युलर शक्तीला होऊन परत आपण वापस येतो. पण मद्रूप झालास, माझा परब्रह्माला नथिंगनेसला एकरूप झाल्यानंतर वापस यायचं कारण नाही उरत. आणि ही जी पूर्ण वर्णन जे केलेलं आहे, ही एक उच्च अवस्था आहे जिथून मनुष्य वापस नाही येत. नाही येत म्हणजे काय की जन्मण्यासाठीचं काही कारण उरत नाही. आणि मग मग जेव्हा ते येतात ते अवतार म्हणून येतात, काहीतरी जॉब टास्क घेऊन येतात, पर्टिक्युलर टास्क, मोठा टास्क घेऊन येतात. जसा श्रीकृष्ण आला, बुद्ध आले, हे अवतार आहेत सगळे. किंवा आपले आदिशंकराचार्य, अवतार अवतार आहेत ते. तिथे मग जन्म जन्म घ्यावा लागतो, पण ते काम करायला, टास्क घेऊन. तर ह्या पद्धतीनं देह ठेव ही म्हणजे मुक्ती प्राप्त करण्यासाठी काय करायचं त्याचं ऍक्च्युली इथे वर्णन आहे हे सगळं. की शेवटी ब्रह्मरंध्रातनं जीव गेलेला पाहिजे त्या मधल्या जागेतनं, तरच मुक्ती प्राप्त होते, परब्रह्माला एकरूपता येते आपली. ज्याहुनी आणिक नाही तुझी प्राप्ती मद्रूपाची स्थिती ऐसीची का. ती तो पावे पार्था स्वभावे निशंक माझ्या ठाई एक रूप होता. होईल स्मरण कैसे अंतकाळी ऐसी तुझा आली शंका जरी. जीविताचे सुख बुडून या जाय खळबळ होय इंद्रियांची. मग अंतर्बाह्य मृत्यूची लक्षणे दिसता बैसणे घडे कोणा. म्हणजे पुढची शंका काढली जी अत्यंत अगदी साहजिक आहे आणि सामान्य पद्धतीने येऊ शकते, ज्याला खरंच इच्छा असेल असं काही व्हावं आपल्या जीवनामध्ये. तर ते म्हणतायत की तुला बरोबर आहे शंका येणं, की ठीक आहे हे असं सगळं करायचं माहिती झालं, पण ते एक तर शेवटच्या अंतकाळाला पहिले तर आठवण झाली पाहिजे या सगळ्याची. त्याच्यानंतर आठवण झाल्यानंतर जीविताचे सुख बुडून या जाय खळबळ होय इंद्रियांची. त्याच्यामध्ये पुन्हा सगळी इंद्रिय, मग समोर माणसं दिसतात आपली, प्रियजन म्हणतात त्याला, मग ती दिसतात, म्हणजे हा गोंधळ तर चालूच असतो. मग अंतर्बाह्य मृत्यूची लक्षणे दिसता बैसणे घडे कोणा. अंतर्बाह्य म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्ही मृत्यूची लक्षणं दिसायला लागली म्हणजे काय, काय मग हार्ट चालत नाहीये, लंग्स मध्ये प्रॉब्लेम आहे, नंतर बीपी वाढलेला आहे, झोपून ठेवलेलं आहे. मग अशा अवस्थेत कुठे ते हॉस्पिटलमध्ये मृत्यूशय्येवर असताना कुठला माणूस ध्यानावस्थेत बसून हे सगळी प्रोसिजर सांगितलेली करू शकेल. पॉसिबलच नाहीये. दिसता बैसणे घडे कोणा आणि शांत चित्ते केव्हा तेव्हा कैसे कोणी धरावे रुधुनी इंद्रियाते. ती इंद्रियांवरच सगळी मशिनरी लागलेली असेल हॉस्पिटलची, तर ते कसं होणार हे सगळं. हे साहजिक आहे. प्रणवैक नाम आठवावे चित्ती कैसे कोणी अंती सुचावे. हे तर शक्यच नाहीये. इतका पिढेमध्ये देह असेल आणि अगदी माणसं आणि आपली समोर दिसत असतील मोहचे पाश, तर हे कसं शक्य आहे सगळं सुचणं, विचार करणं आणि जमणं. तरी ऐके ऐशा संशयात ते विरा नको देऊ थारा मना माझी. ते म्हणतात एवढी शंका घेऊ नकोस, आता ते दुसरं काहीतरी कदाचित सोल्युशन देतील आपल्याला. नित्य नेमे मज उपासी जसाच अंती त्याची मीच करी सेवा. म्हणून जो सतत एवढा सगळा विचार पुढे आणू नकोस आणि एवढ्या विचारांना थारा तर देऊच नकोस, असं होईल तसं होईल तसं होईल. त्यापेक्षा तू सतत माझी उपासना कर, म्हणजे त्याचा अंतची अवस्था कशी करायची ते सुद्धा माझ्या हातात आहे.
त्याची सेवा मीच करतो. म्हणजे काय की त्याची काळजी पण मी घेतो. मृत्यू अत्यंत वाईट स्थितीत येऊ देत नाही. फार काही असतं ना की खूप बेडला खिळून आहेत, 2 वर्ष झाले, 1 वर्ष झाले, वर्षभर बरं नाही, 6 महिने बरं नाही, सगळं पटपट पटपट पट फास्ट. तर त्यांची सोय मीच करीन. तू फक्त सतत माझं चिंतन कर, असं ते म्हणतात. अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमां गता सर्व प्रवृत्ती ते पार्थानिरोधून विषया देऊन तिळांजली. ते दुसरा सोल्युशन देत आहेत आता. तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण आपण कोणीच काही असं ध्यान बिन लावून शेवटच्या क्षणी ज्ञानेश्वरांसारखं फार अवघड आहे. ते ते अवतारच होते. सर्व प्रवृत्ती ते म्हणजे सगळ्या आपल्या वृत्ती प्रवृत्ती आहेत, इंद्रियांच्या स्वभाव, मनाचे विचार, माझा स्वभाव असा, मला हे आवडतं, या सगळ्या प्रवृत्ती पार्था निरोधून विषया देऊन तिळांजली. सगळ्या विषयांना इंद्रियांच्या तिलांजली दे. पण सतत हे नाही चेंज होणार हं. आपण खाऊन पिऊन मस्त मजे करत परमात्म्याला एकरूप अवघड येते. म्हणजे काय, बाहेरनं ते दिसलं पाहिजे पण आतून ती स्थिती नकोय. आय होप मला काय सांगायचंय ते कळतंय, की बाहेर खाणं पिणं सोडायचं नाहीये, पण अंतरस्थिती महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाची अंतरस्थिती आहे, की आपण किती इन्व्हॉल्व आहोत बाह्य ऍक्टिव्हिटीजशी, शरीराकडनं होणाऱ्या, ते महत्वाचं आहे इथे. सर्व प्रवृत्ती ते पार्था निरोधून विषया देऊन तिळांजली नित्य माझे सुख भोगी तिचे भक्त माते हृदयात साठवणी. हृदयात अखंड परब्रह्म असेल आणि मग शरीर दिसत असेल, खातंय पितंय जगतंय नॉर्मल, जरुरी नाही प्रत्येक जण पार्टीला जातो. एन्जॉयमेंट म्हणजे काय, की रोजचं रुटीन चालू असणं, दॅट इज ऑल्सो एन्जॉयमेंट. म्हणजे चांगली अवस्था. एन्जॉय म्हणजे सुखावस्था. तर त्याच्यामध्ये कितीही शरीर असलं पण अंतरंगात, हृदयामध्ये, अंतरस्थितीत, आत्म्याच्या अंतरंगात सतत जर परब्रह्म असेल तर ती स्थिती सांगितलेली आहे. भोग समाधानी हो नितल्लीन जाती विसरून क्षुधा तृषा. मग कमी जास्त, सुख दुःख, तहान भूक, सगळं तिथे दूर लोटतं. शांतपणा येतो. एखादा पदार्थ कमी असला तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे, अग्नीला पोटातल्या अन्नाची आहुती मिळाली, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, त्याप्रमाणे शांतता राहते. ठीक आहे, आज भात आमटीच खाल्ली, ओके ठीक आहे. अग्नीला आहुती मिळाली ना भाताची, अगदी ऍसिडिटी वाढून आपली उपासमार तर नाही होते. शरीर व्हेकल रन करेपर्यंत तर अन्न जात आहे. ठीक आहे. मग काल काहीतरी वेगळं होतं, ठीक आहे. म्हणजे काय, की अंतःकरणाची शांतता ढळली नाही पाहिजे, संताप उठला नाही पाहिजे, इरिटेशन झाली नाही पाहिजे, चिडचिड झाली नाही पाहिजे, दुःख वाटलं नाही पाहिजे, की अरे काय मी भात आमटीच खातोय रोज. असं नाही. ठीक आहे, अग्नीला शांत होतोय ना अग्नी, तो महत्वाचा. इतकं पद्धतीनं जेव्हा तल्लीनता येते आणि अखंड मनामध्ये ईश चिंतन, ते महत्वाचं. मला विसर न व्हावा, जसं त्यांनी मागितलं, एक क्षणही तुझा विसर होऊ नये, सतत तुझी आठवण. मला भाकरीचा तुकडा पोटात जाओ अथवा न जाओ, पण मला तुझा विसर नको पडू देऊ. विठ्ठला, तुझ्यापासून दूर नको करूस. तुझं दर्शन डोळ्याला मिळणार नाही अशी अवस्था आणू नकोस. पायांनी तुझ्याकडे चालून येऊ शकत नाही अशी अवस्था नको. म्हणजे काय, की सतत विठ्ठलाचं ध्यान. विठ्ठल हा गुरु होता. विठ्ठल ही कुठली देवी देवी देवता नाही आहे. गुरु रूप घेऊन आलेला होता तो त्याच्यासाठी, एका भक्तासाठी. आणि मग तो तिथेच थांबला. आणि मग वारकरी संप्रदाय, अशी ती आहे गोष्ट. तेथेची बापुडी नेत्रेंद्रियादिक तयांचा तो लेख कोण करी. ऐसे अंतरी जे जाहले तल्लीन माझ्या ठाई पूर्ण सामरस्ये.
उपासिती माते होनी आमीच, ऐसेच एका साच भक्त माझे, स्मरावे तयांनी अंतकाळी माते, मग मी तया ते उद्धरावे. मग अशा अवस्थेत मग अशी अवस्था जेव्हा होते, जी आता पूर्ण वर्णन केली, त्या अवस्थेत चाहे हॉस्पिटलाइज का होईना काही फरक नाही पडत. शरीरावर एक्सपेरिमेंट चालू आहेत, पण अंतःकरण आहे, आत्मा मुख्य म्हणजे परब्रह्मामध्ये लीन आहे. अखंड त्याच्या जपामध्ये, नामामध्ये, अखंड त्या आत्मानंदात आहे. आनंद आहे तिथे, पीडा नाहीये पुन्हा. कारण ते जे काही होत आहे ते बाहेरच्या चमडीचं होत आहे, बाहेरच्या व्हेकलचं होत आहे. आतमध्ये मी स्थिरच आहे, कारण मी देह नाही. पहिला तर हा भाव, हे देह म्हणजे मी नाही, विचार म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, इंद्रिय म्हणजे मी नाही. हा भाव सगळा पूर्ण तयार होऊन मी आत्मा आहे आणि मी परब्रह्मात स्थिर झालो आहे. मग शरीराला काहीही होऊ देत, काही फरक पडत नाही. असा जेव्हा मी स्थिर होतो, त्याचा उद्धार मीच करतो, असं ते सांगतायत. किंवा अंतकाळी काही स्थिती हो, तया ते मी तया ते उद्धरावे, त्यांचा उद्धार मीच करतो, मीच त्यांना घ्यायला येतो. ऐसे म्हणू तरी थोरविती काय, राहिली अद्वय उपासीची. आहे कोणी रंक सापडे संकटी, धावगा श्रीपती ऐसे म्हणे. मग मज काकुळती येताची शरण, तेथे मी धावून न जाई का. अधिक ते काय करोनिया भक्ती, जरी तीच स्थिती भक्तांचीही. म्हणून या शंका नको मनी ऐसी, आठवण कैसी होय अंती. अर्जुना तयांनी मज आठवावे, तेव्हाची पावावे तयासी मी. हा हे एकदम ऍक्च्युअल आपल्या वर्ल्ड मध्ये जसं डील असतं, तुम्ही मला मदत केली तर मी तुम्हाला मदत करणार, अगदी सेम आहे. तुम्ही मला आठवलेत का आयुष्यभर, तर मी धावून येणार. जर तुमची माझी ओळखच नाही, तर मी कशासाठी धावत येऊ, असंही ते म्हणतात. नॅचरल आहे आणि हे, कारण इथे युनिव्हर्सल लॉ काम करतो. का नॅचरल आहे? आपण म्हणतो तो देव आहे, त्यांनी ते यायलाच पाहिजे, नाही. हा युनिव्हर्सल लॉ आहे, जे आपण करणार तसंच रिटर्न मध्ये मिळणार. मी ए ला मदत केली तर तो ए बी सी मला मदत करते. मी जर त्यांच्याकडे बघितलं नाहीये कधी त्यांच्या अडचणीत, तर ते माझ्याकडे लक्ष नाही देणार. म्हणजे काय की कर्म केलंय का हेल्प मिळण्यासारखं, तर हेल्प मिळेल. आपण जे कर्म करू त्याचंच रिटर्न आपल्याला मिळणार, दुसरं काहीच मिळत नाही. तो युनिव्हर्सल लॉच काम करतोय बेसिकली. परब्रह्माच्या बाबतीत सुद्धा तोही त्यातनं चुकला नाही. युनिव्हर्सल लॉ, आपला कर्माचा लॉ महत्वाचा, कर्मदेवतांचं महत्व खूप जास्त आहे आणि म्हणून कर्माला महत्व आहे. अर्जुना तयांनी मज आठवावे, तेव्हाची पावावे तयासी मी. हाही बोल पार्था साहवे ना माते, रक्षितो भक्ती ते निरंतर. भक्ता ते निरंतर, निरंतर ऋणी भक्ताचा मी पाही, भावे उतराई अंश मात्र. म्हणून निजांगे करी परिचर्या, पार्था तयाची या अंतकाळी. त्यांचा ऋणी राहतो मी. खरंच आहे, ही गोष्ट खरी आहे. आपण आपल्या संतांच्या बाबतीतही हे बघितलेलं आहे की त्याला फार आवडतात, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो. आणि खरंच आहे, फक्त त्याला आपलं प्रेम हवं, अनकंडिशनल. म्हणजे हा मला नोकरी मिळू दे तर मी तुझा नावाची आठवण काढतो रोज, असं नाही. असं प्रेम नाही. विनाकारण प्रेम, विनाकारण प्रेम करता आलं पाहिजे. कुठलंही कारण नाही पाहिजे, अनकंडिशनल, कंडिशन नाही पाहिजे ते. त्याच्यावर सुद्धा गुरूंवर विनाकारण प्रेम करता आलं पाहिजे. मला काहीतरी मिळालं तरच तुम्हाला देईन मी प्रेम, मग मला थँक्यू गुरु, तसं नाही. विनाकारण प्रेम करता आलं पाहिजे, विनाकारण परब्रह्माला आठवता आलं पाहिजे. मला काही मिळालं तर मी करीन, ती वाली अट तिथे चालणार नाही. आणि असे जेव्हा भक्त त्याला मिळतात, तेव्हा त्यांच्यासाठी अक्षरशः तो अखंड उभा असतो. मी अनेकदा सांगितली ही गोष्ट. आणि मग तिथे एकनाथांसारख्या किंवा तुकारामांसारख्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. किंवा गोरा कुंभार म्हणा, कितीतरी संत झाले,
कितीतरी जणांना अनुभव येतात. ते त्यामुळेच येतात कारण त्यांनी अक्षरशः जीव ओवाळून टाकलेला असतो. काय देतात? नुसतं प्रेम. भक्ती म्हणजे काय? भक्त म्हणजे काय? प्रेम आहे. भक्ती हा प्रेमाचा प्राकट्य करणारी ऍक्शन आहे, म्हणजे भक्त. अत्यंत प्रेम, निरपेक्ष प्रेम, काही अपेक्षा न करता केलेलं प्रेम, तो भक्त. आणि ती भक्ती. तर त्या अशा भक्तांचा तो ऋणी असल्यासारखा, काहीतरी देणेदार असल्यासारखा तो तिथे उभा असतो, की बोला तुम्हाला काय. जिथे अडचणीत सापडतात तिथे तो तारून नेतो त्या तशा भक्तांना. का तर खूप जास्त प्रेम केलेलं आहे. मुलं म्हणतात ना आईला, की आई तू काय एवढं प्रेम करते. आई म्हणते, नाही असं काही कारण नाही. मग मी पहिला नंबर आणला म्हणून प्रेम करते का? नाही, तसं काहीच नाहीये. तू आणला नंबर काय, नाही तर नाही आणला काय, आई तर प्रेम करतच राहणार. तसं आहे ते. अगदी तसंच पाहिजे आपल्याला. आपण किंवा मुलं आईवर प्रेम करतात. कधी कधी आई चुकीची वागत असली तरी मुलं प्रेम करतात आईवर. आईचा शब्द टाळत नाहीत. का रे बाबा प्रेम करतो आईवर? नाही, ती माझी आई आहे ना. एक वेगळा झरा आहे तिथे प्रेमाचा. अगदी तसा आणि पराकोटीचा आणखीन तो पाहिजे तिथे. का प्रेम करतो गुरूंवर माहिती नाही. आय लव्ह माय गुरु इतकं पाहिजे. कारण नाही माहिती. प्रचंड प्रेम येतं. नुसतं फोटोकडे बघितलं की प्रेम येतं. असं नुसतं नाव घेतलं की तोंडामध्ये असं मिठाई भरल्यासारखं वाटतं. मागे मी म्हंटल होतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नुसतं म्हंटल तरी असं वाटतं मिठाई खाल्ली. तोंडामध्ये कसं गोडवा येतो, घशामध्ये गोडवा फील होतो, हृदयामध्ये आनंदाच्या लहरी उठतात. ते आहे ते प्रेम. नुसतं दिखाऊ प्रेम नाही, की नुसतं वारी करणं, ते सुद्धा प्रेम नाही. ती सुद्धा ऍक्शनच झाली शेवटी. विनाकारण प्रेम, प्रचंड प्रेम. आणि मग त्यांच्यासाठी ते अक्षरशः दरवाजात उभा आहे दैवत. दैवत म्हणजे ती शक्ती. म्हणून निजांगे करी परिचर्या, पार्थातयाची या अंतकाळी. त्यांची सेवा करतात ते. एकनाथांची गोष्ट आहे, देह वैकल्याचा तया सुकुमारा, न लागावा वारा म्हणूनिया. आत्मबोधाची या पिंजऱ्या माझारी, ठेवी तो मी करी धरोनिया. देह वैकल्याचा म्हणजे देहाच्या दुर्बळपणाचा, त्या उत्तम सुकुमार म्हणजे तो जो भक्ती भक्ती करणारा आहे, त्याला कधीही त्याला ती झळ पोचू देत नाहीत. शारीरिक दुर्बळतेचं हे त्याला जाणवू देत नाहीत, कारण त्याला आत्म्याचा बोध करून आत्मबोधाची या पिंजऱ्या माझारी ठेवितो मी करी धरोनिया. त्याला देह मर्यादा राहत नाही मग, कारण तुम्हाला आत्मबोध होतो. आत्मप्रचिती मागच्या वेळेला मी सांगितली होती, ती एकदा मिळाल्यानंतर त्याच्या हृदयामध्येच तो परमात्मा किंवा गुरु तो आतमध्ये आहे. देहाचा त्याच्याशी मग काही संबंध उरत नाही. देह मर्यादा, दुर्बळपणा, जाऊ शकतो नाही शकतो, गुरूंची भेट करायला मी आश्रमला जाऊ शकते नाही शकते, काही फरक नाही पडत. माझ्या हृदयातच ते आहेत. तो आश्रम माझ्या हृदयात आहे, माझे गुरु माझ्या हृदयातच आहेत. असं म्हटलं की तिथेच त्या पिंजऱ्यामध्येच हृदयाच्या तो परब्रह्म मौजूद आहे 24 तास. तयावरी माझ्या स्मरणाची भली शीतल सावली करीत असे. ऐशा परी तया नित्य निरंतर, माझ्या ठाई स्थिर बुद्धी देई. आणि जो माझं स्मरण करतो त्याच्यावर सावली रूपानं अखंड मी उभा आहे. ऐशा परी तया नित्य निरंतर, माझ्या ठाई स्थिर बुद्धी होई. म्हणून या पार्था देहांतीची व्यथा, बाधे ना मत बघता कल्पांतीही. आणि असा जो माझा भक्त आहे, अमर्याद प्रेम करणारा, त्याच्या देहाच्या व्यथा काही स्थिती असली तरी काही फरक पडत नाही. मी अखंड त्याच्या सोबत आहे. तया मद्रूपासी सुखेची मी आणि, देह गवसणी फेडोनिया. म्हणजे देहाने कितीही त्रास दिला तरी तो शेवटी
त्याच्यातूनही मुक्त होतो आणि मलाच प्राप्त होतो. मी अखंड तिथे उभा असतो त्याला घेऊन जाण्यासाठी. ही त्यांनी तो घाबरतोय की कसं ते शेवटला आठवणार, कसं होणार, कसं उठून बसणार, कशी ती अवस्था असणार आहे का, त्याचं उत्तर त्यांनी दिलंय की हे असं एवढं तरी तयारी करून ठेवा. म्हणजे एखादं असतं ना, म्हणजे ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एखाद्याला म्हणावं शेजारच्यांना, अहो मला पावभाजी शिकवता का? तर त्यामुळे माई म्हणतील की हो तुम्ही तयारी करून ठेवा, मग मी येते, मी शिकवते. आपण आपलं काहीच नाही आणलेलं, मग त्या बाईलाच घेऊन चला, ब्रेड आणा, भाजी आणा, सगळी तयारी, काप पण तूच, हे पण तूच कर. तशी ती दुसरी अवस्था झाली भक्ताची, सगळं तूच कर. आणि मी बोलवीन तर कसं करीन? तर मी म्हणजे भक्त जो असेल, चांगला तयारीचा माणूस असेल, तो म्हणेल सगळी तयारी केली आहे, फक्त तुम्ही या आणि सूचना द्या. म्हणजे काय? की तयारी सगळी झालेली पाहिजे, आतली तयारी, आपल्या देहाची, मनाची, आत्म्याची, पूर्ण पदार्थाची तयारी झालेली आहे. मग शेवटचा पदार्थ करायला ती व्यक्ती, ती शक्ती आपल्या सोबत असली की आपला पदार्थ सक्सेसफुल होतो. हा फरक आहे की आपण सगळा पसारा मांडून बसल्यावर तो येतोच आहे, तो सगळ्यांसाठीच येतो. तो काय सगळं आटपत बसेल आपला प्रपंच? नाही करू शकत तेवढं. कारण शेवटी आपलं आपणच आवरायचंय आपलं घर. तर म्हणून आपण सगळं आटोपशीर राहिलं, जगलं पाहिजे, वेळच्या वेळी आवरल्या पाहिजेत गोष्टी, इंद्रियांना आवरलं पाहिजे, शरीराचा पसारा आवरला पाहिजे, नात्यांचा पसारा आवरला पाहिजे. खूप सारी नाती 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 ते सगळं आटोपतं घेता आलं पाहिजे. एंड मध्ये पसारा नाही पाहिजे, तर मग पटकन आटपून निघता येतं. जसे तुकाराम महाराज म्हणले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. गुंडाळत बसले नाही, अरेंजमेंट करत बसले नाही, मुलांचं मागे काय काय घरदार आहे ते अरेंजमेंट सगळ्यांच्या, सगळं आटोपलं त्यांनी. तुमचं तुम्ही बघा. ऍक्च्युली फॅक्ट आहे ही, ज्याचं त्यानेच बघायचं असतं. एवढं सगळं करून अरेंजमेंट करून असे जात बसले लोक, तर काय अर्थ आहे मग? मिथ्या अहंतेची झाडोनिया धूळ, वासना निर्मळ करोनिया, आपुल्या स्वरूपी मेळवितो त्या ते भजती ते माते सर्व भावे. असोनिया देही पार्थ माझे भक्त, देही ना आसक्त लेश मात्र. आणि ज्यांनी सगळ्यांनी आटकून घेतलेलं आहे, सगळं धूळ झटकून घरदार सगळं साफ केलेलं आहे आतनं. घर आहे ना हे, हृदय हे आपलं शरीर हे घर आहे. आपले तीन देह आहेत, जे मी नेहमी नावं घेते, ते आपला घर आहे. ती घराला आवरून ठेवलेलं पाहिजे की पटकन निघता येतं, सोडून प्रवासाला निघता येतं. गावाला जायचंय आणि अगदी फ्रीज घाण आहे, कपाटात घाण झाली आहे, कचरा पडलाय, आणि कसे गावाला जाणार आपण बॅग उचलून? नाही जाऊ शकत. आपल्याला घर स्वच्छ करून मग निघावं लागेल. त्यापेक्षा घर आधी साफ आहे, पटकन बॅग उचलली, गावाला जातात. पुरुष गावाला जातो आणि बाई गावाला निघते, दोन्हीत फरक पडतो. प्रॅक्टिकली सांगते मी. पुरुष पटकन आपली बॅग भरतात, चालले टूरला. पण बाईला मात्र सगळं बघावं लागतं. फ्रीज साफ केला पाहिजे, घरातलं झाडू झालेला पाहिजे, नाहीतर पोळा जळमट होतील. भांडी घासलेली पाहिजेत, कपडे धुतलेले पाहिजेत, वाळलेले पाहिजेत, कपाटात गेलेले पाहिजेत, बेड साफ पाहिजे. सगळी सोय करून मग प्रवासाला निघावं लागतं. कृष्य करून ती बाई जाते. ऍक्च्युली असं आटोपतं घेतलं पाहिजे जीवनाला आपण. जे आपण प्रॅक्टिकल मध्ये करत असतो ना, तेच स्पिरिच्युअलिटी मध्ये करायचं असतं. जे बाहेर करतो तेच आतमध्ये करायचं असतं. सगळं आटोपतं घेतलं पाहिजे जेव्हा प्रवासाला जायची वेळ येणार आहे आपल्याला. आपल्याला निघायचंय. हा देह सोडणं म्हणतात, देह सोडला. हा देह सोडून निघायच्या वेळेला आटोपता घेतला पाहिजे. आतमध्ये वासनांचा पसारा पडलेला असताना देह सोडून आपण जाऊ शकत नाही. त्या देहात अडकतो. आणि देहात अडकतो म्हणजे नात्यांमध्ये अडकतो, वस्तूंमध्ये अडकतो, गोष्टींमध्ये अडकतो, अनुभवांमध्ये अडकतो, जागेत अडकतो, गावामध्ये अडकतो, घरामध्ये अडकतो. आपण निघू शकत नाही. जेव्हा देह सोडून निघायचं आहे, घर सोडून गावाला जायचंय, ते घर आवरावं लागतं, सगळ्यातनं आटोपतं घ्यावं लागतं, बाहेर यावं लागतं.
म्हणून सगळ्यांशी तुसड्यासारखं वागायचं नाहीये, प्रेमानेच वागायचंय. पण आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा, इतकं सुंदरपणे सटकता आलं पाहिजे. मिथ्या अहंतेची झाडून या धूळ, वासना निर्मळ करून या, आपुल्या स्वरूपी मेळवितो त्याते, भजती ते माते सर्व भावे. म्हणून या देही असोन या देही, पार्था माझे भक्त, देही ना आसक्त लेश मात्र. म्हणून या तया तनु त्यागी देख, होत नाही दुःख वियोगाचे. तेच सांगितलंय पुढे की तनु त्याग, देह सोडताना दुःख होत नाही. मग आटोपलेलं आहे कारण सगळं. चला कधी जायचं, मी रेडी आहे. मग ते दुःख त्या शरीराला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, त्याला 4 नळ्या जोडा, काही फरक पडत नाही. मी रेडी आहे, माझं आटोपलंय सगळं, मी इथे आहेच नाही. त्याचं चालू दे, डॉक्टरांना काय करायचं ते करू दे, मी रेडी आहे. अशी स्थिती अंतरंगामध्ये आपली पाहिजे. आणि ती एकदम होत नाही. एकदम घर आवरू शकतो का? नाही. आपल्याला 2-4 दिवस आधी गावाला जायचं, आपण 8-10 दिवस आधी तयारी सुरू करतो. भाज्या वापरून टाकतो, सामान कमी आणतो, 15 दिवस आपण नाही होत, आटोपत घेतो. तसं आटोपत घ्यायचं असतं. प्रॅक्टिकली विचार करायचा या सगळ्याचा, मग सोपं आहे खूप. स्पिरिच्युअलिटीला वेगळं केलं ना की फार अवघड वाटतं. रोजच्या जीवनाशी जोडलं की खूप सोपी आहे. कारण जे करतो तेच करायचं आहे, फक्त वेगळ्या अप्रोच आणि मिनिंगनी करायचं आहे. म्हणून या तया तनु त्यागी देख, होत नाही दुःख वियोगाचे. किंवा देहांतीच धावून या यावे, मग तया न्यावे मद्रुपाते. हेही घडे ना की मरणाआधीच, मद्रुपते साच स्वभावेची. तेच सांगितलंय बघा. एकदम जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. एकदम धावत धावत चला, एकदम उठले मी आता, आता जर मला कोण घ्यायला आलं, अगं चल लीना मी अमुक ठिकाणी चालले, तू येते का?" आपण काय म्हणतो, अरे नाही रे बाबा, आधी का नाही सांगितलं मला, मी मग तयारी करून ठेवली असती ना. आपण सिंपल आहे असंच बोलतो. एकदम का सांगितलं? प्रोग्राम ठरला होता तर मला इन्फॉर्म का नाही केलं? तर मृत्यू येणार अचानक येतो ती बात वेगळी आहे, तिथे सिच्युएशनच वेगळी आहे. ते सुद्धा कर्मामुळे होतं, पूर्वकर्मामुळे तसं अचानक मृत्यू येतो, हेही सांगते. पण व्यवस्थित सिस्टमॅटिकली जेव्हा मृत्यू येतो, सगळे अनुभव जीवनाचे घेतल्यानंतर, तेव्हा तयारीत पाहिजे माणूस. अचानक येतो ती पूर्ण कम्प्लिटली डिफरंट केस आहे. ते कर्मांचा रिझल्ट येतो, लॉ ऑफ कर्मा आहे तिथे. पण जेव्हा म्हातारपणी सगळं बघून सुखाने जीवन जगल्यानंतर येणारा मृत्यू, त्याच्याबद्दल चाललंय. हेही घडे ना की मरणाआधीच, मद्रुपतेसाच स्वभाव येते. मद्रूप झालेले पाहिजेत, तयारी झालेली पाहिजे, तर पटकन कधी आला हार्ट अटॅक तरी टाटा बाय बाय होऊ शकतो. मी खूप प्रॅक्टिकली बोलतेय, काही फरक नाही पडत मग. पण तयारी झालेली नाहीये तर एकदम देह सोडून कसं जाणार, घर सोडून कसं जाणार? एकदम उठून कोणी उठून जाऊ नाही शकत. प्रॅक्टिकल आहे हे सगळं, ऍक्च्युअल आहे. हेही ना घडे ना हेही घडे ना की मरणाआधीच, मद्रुपते साच स्वभावेची. चंद्रिका ती राहे चंद्राची अठाया, जरी पड छाया दिसे जळी. तैसा जरी भक्त दिसे देहधारी, तरी तो अंतरी मद्रुपची. जसं चंद्राचं बिंब पाण्यात पडलं तरी तो पाण्यात नसतो ना, तो चंद्र वरच असतो. तसा देहामध्ये भक्त समाजकार्य, जीवन परिवार जीवन जगत असताना सुद्धा तो अंतरंगातनं त्याच्या पोचलेला आहे त्याच्या स्थळी, परब्रह्माजवळ. त्यामुळे देह सोडताना पटकन निघता येतं, कारण त्याने आधी पूर्वतयारी केलेली आहे सगळी. ऐसे नित्ययुक्त जे का माझे भक्त, तयासी सतत सुलभ मी. त्यांच्यासाठी सदैव हजर आहे असे जे तयारीचे भक्त आहेत माझे. म्हणून स्वभावे अर्जुना देहांती, मद्रुपते होती निश्चयसी. मग क्लेश रूप वृक्षाचीच बाग, त्रितापांची आग. ऐसे जे का मृत्यू रूप कावळ्याचे अन्न, करी जे निर्माण दैन्य दुःख. महाभयासी जे पोशी सर्व काळ, पुरे भांडवल दुःखाचे जे. दुर्मतीचे मूळ, कुकर्माचे फळ, स्वरूप केवळ व्यामोहाचे. सर्व विकारांचे जे का उपवन, असे जे असन संसाराचे. सर्व ही व्याधींचे वाढले ते ताट, काळाचे उच्छिष्ट अन्न जे का. आता ते सगळ्याचं घाणेरडं ऍक्च्युअल वर्णन केलेलं आहे.
शरीरात जगणाऱ्यांसाठी की काय अवस्था असते त्याचं वर्णन केलेलं आहे. मग क्लेशरूप वृक्षाचीच बाग, त्रितापाची आग ऐसे जे का. जे मद्रूप नाहीत त्यांची अवस्था काय ते सांगतात पुढे. क्लेश क्लेश देणारे वृक्षांची बाग, सुंदर वृक्षांची बाग असते तशी पिढा पिढा असलेलं जीवन असतं माणसाचं. सगळ्यातनं त्याला दुःखच होत असतं. त्रिताप जे तीन ताप म्हणजे नाव आहेत त्यांची. त्यांची ताप म्हणजे अग्नी. अग्नीचं आग कशी लागते माणसाला तसं त्यांचं दुःखाने जळत असतं जीवन. भयंकर तप्त अवस्था त्यांची असते, म्हणजे चटके बसत असतात प्रचंड पद्धतीनं. वेगवेगळ्या बाजूनं त्यांना दुःख येतात. ते त्रिताप सांगितलेले आहेत. आता नाव विसरले, शोधतीये. कुठे गेलं? हा. जे का मृत्यूरूप कावळ्याचे अन्न करी जे निर्माण दैन्य दुःख. दुःख महाभयासी जे पोशी सर्व काळ पुरे भांडवल दुःखाचे जे. दुर्मतीचे मूळ कुकर्माचे फळ स्वरूप केवळ व्यामोहाचे. दुर्मती म्हणजे काय? बुद्धी जागेवर नसली की कुकर्म घडतात माणसाच्या हातातनं, आणि त्यामुळे सगळे दुःखांचा डोंगर उभा राहतो. आणि अशामुळे पुढे आणखीनच अवस्था वाईट होते. सर्व ही व्याधींचे वाढले जे ताट काळाचे उच्छिष्ट अन्न जे का. मग अनेक रोग जडतात आणि मग पीडा व्हायला लागते. त्रिताप म्हणजे तीन प्रकारचे ताप, पीडा आणि दुःख. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक दुःख. आता अधिभौतिक ताप दुःख बाह्य सृष्टीतील पृथ्वीव्याधी पंचभूतात्मक पदार्थांचा मनुष्याच्या इंद्रियांशी संयोग होऊन आघाताधिकामुळे शीतोष्णदिकामुळे भोगावयास लागणारी दुःख. म्हणजे बाह्य इंद्रियांना बाह्य गोष्टींमुळे जी पीडा होते ती अधिभौतिक. अधिदैविक म्हणजे देवाच्या कोपाने पिशाच्या दिकांच्या पिडेमुळे भोगावयास लागणारी दुःख जी आपल्या जीवनात असतात, की देवीचा कोप झाला, कुलदेवतेचा हे झाला, अशी जी पत्रिकेत येतात ना माणसाच्या, की पूर्व यांचा शाप आहे, पूर्वजांचा शाप आहे, अमक आहे, यांचं काय म्हणतात, पितरांचं काय अमुक आहे. तर अशा गोष्टींमुळे जे होतं ते दुसरा दुसरा प्रकारे अधिदैविक. आणि आध्यात्मिक म्हणजे बाह्य संयोगा वाचून उद्भवणारी इतर सर्व स्थूल आणि सूक्ष्म शरीरामध्ये होणारी आधी रूप दुःखे, अशी जी असतात ती आध्यात्मिक. एक मिनिट. तर ह्या प्रकारची तीन तीन ताप जे सांगितले आहेत, अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक. अधिदैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकारचे ताप, ज्याच्यातनं जीवनभर आपल्याला अनेक प्रकारच्या पीडा सहन कराव्या लागतात, दुःख येतात. जे का मृत्यूरूप कावळ्याचे अन्न करी जे निर्माण दैन्य दुःख. महाभयासी जे पोशी सर्व काळ पुरे भांडवल दुःखाचे जे. दुर्मतीचे मूळ कुकर्माचे फळ स्वरूप केवळ व्यामोहाचे. सर्व विकारांचे जे का उपवन असे जे आसन संसाराचे. आणि हा असा प्रपंच आपला असा चालतो. अनेक प्रकारची पहिली तर त्रिताप आहे, मग काय दुर्मती, बुद्धी जागेवर नसल्यामुळे कर्म वाईट होतात आणि मग त्या कर्मांचे कुकर्माची फळं पण भोगावी लागतात. त्याच्यानंतर इंद्रियांचे विकार होतात, मोह आहे तिथे. असं सगळ्या पद्धतीनं आपला प्रपंच भरलेला असतो, जीवन भरलेलं असतं. सर्व ही व्याधींचे वाढले जे ताट काळाचे उच्छिष्ट अन्न जे का. असं भरलेलं ताट असतं तसं आपलं जीवन सगळं अनेक प्रकारच्या व्याधी आणि दुःखांनी भरलेलं आहे. जन्म मरणाचे करी जे पोषण मुक्त आशा जाणं असे जे का.
असे जे भ्रांतीने भरोनी राहिले तेवी जे ओतले विकल्पाचे. पार्था सर्वथैव व्याघ्राचे जे गाव किंबहुना पेव विंचवांचे. विषय विज्ञान यंत्र जे महान संख्य प्रदर्शन गणिकेचे. तर अशा पद्धतीची भाषा वापरून का बरं आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये लिहिलं सांगितलं जातं याचं कारण असं आहे की थोडी तरी जाणीव माणसाला व्हावी की चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीच्या पद्धतीनं जगलं तर काय परिणाम होऊ शकतात, काय अवस्था होऊ शकते याची अवेअरनेस देण्यासाठी इतके कठीण शब्द आणि इतकं भय निर्माण करणारी परिस्थिती मुद्दामून दाखवली जाते की जेणेकरून कुठेतरी माणूस जागा होईल. विषरूपी शीत उदकाचा घोट आणि माया दाट दाकिणीची सभ्य चोराची या विश्वासाची प्राप्ती किंवा दुर्ड मिठी कोडियाची. काळ सर्पाचे जे पार्था मृदूपण सहज गायन पारध्याचे किंवा जैसी कोणी पाहुणा म्हणून घ्यावी मेजवानी वैरियाची. असा पूर्ण अंत येतो आपल्याला अनेक बाजूनी अनेक संकटांना आपण इकडे तोंड देऊ का तिकडे बघूया, इकडे हे होईल का तिकडे ते करूया. म्हणजे शरीराचे आजार चालू आहेत, घरातल्या माणसांच्या पीडा चालू आहेत, आणखीन तिसरीकडनं तिसरं संकट येतं. अशी वाईट अवस्था मनुष्याची असते जो समर्पित नसतो परब्रह्माला, गुरुला समर्पित नाही, मद्रूप नाही, म्हणजे त्यांच्याशी एकरूप नाही. त्याची स्थिती ही पुढची ही सांगितलेली स्थिती आहे ती आहे. किंवा जणू केला दुर्जने सत्कार नातरी नाग आगर अनर्थाचे. स्वप्ना माझी जे का देखियले स्वप्न बहरले वन मृगजळे. धूम्रकणाचे जे ओतले गगन ऐसे पार्थ जाण शरीर हे. ऐशा शरीराची तया नाही प्राप्ती मद्रूप जे होती अमर्याद. असे असे जे शरीर आहेत आणि अशी जी माणसं आहेत ते काही मला प्राप्त होत नाहीत, पण जे मद्रूप आहेत माझ्याशी एकरूप झालेले आहेत त्यांनाच माझी प्राप्ती होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण इथे 16व्या श्लोकावर थांबूया.